5 लाखांपर्यंत पूर्णपणे मोफत उपचार मिळणार। गरीब कुटुंबांना मोफत उपचार देणारी ही योजना रुग्णालयात दाखल होण्याआधी आणि नंतरचा खर्चही योजनेत समाविष्ट। मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणते कार्ड बनवायचे? नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। आजच्या युगात बदलत्या काळानुसार उपचार महाग होत चालले आहेत। आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना अनेक गंभीर आजारांवर उपचार घेणे कठीण होत चाललंय। हेच लक्षात घेऊन सरकार प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत देशातील गरीब आणि गरजू कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देत आहे। याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आयुष्यमान कार्ड बनवावे लागेल। पण आयुष्यमान कार्ड मध्ये कोणत्या आजारांचा समावेश आहे याबाबतची माहिती जाणून घेऊया। कोरोनरी आर्टरी डिसीज, हृदयविकाराचा झटका, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, उच्च रक्तदाबाशी संबंधित गुंतागुंत, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोग, स्तन गर्भाशय, ग्रीवा, तोंड, गॅस्ट्रोइंटेस्टायनल आणि फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी कव्हर केली जाते। स्ट्रोक आणि अर्धांगवायू, ब्रेन ट्यूमर, एपिलेप्सी उपचार, स्पायनल कॉर्ड रोग आणि पार्किन्सन यांचा समावेश आहे। क्रॉनिक किडनी डिसीज, मूत्रपिंड प्रत्यारोपण, डायलिसिस आणि मूत्रमार्गाचा संसर्ग यांचा समावेश आहे। यकृत सिरोसिस, हेपेटायटिस बी आणि सी, पित्ताशयातील खडे, अपेंडिसायटिस शस्त्रक्रिया आणि हर्निया उपचार दिले जातात। दमा व्यवस्थापन, सीओपीडी, टीबी, न्यूमोनिया आणि इंटरस्टिशियल फुफ्फुसांचा आजार यांचा समावेश आहे। सामान्य आणि सिझेरियन प्रसूती, हिस्टेरेक्टॉमी यांचा समावेश आहे। याशिवाय या योजनेअंतर्गत जळलेल्या जखमा, नवजात शिशूंची काळजी, मानसिक आजार आणि इतर अनेक प्रकारच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे। यासोबतच जन्मजात विकार, माता आणि बालरोग काळजी आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपणासारख्या जटिल प्रक्रिया देखील या कव्हरचा भाग आहेत। या योजनेत रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरच्या खर्चाचा समावेश आहे, ज्यामध्ये निदान, औषधे आणि निवास व्यवस्था यांचा समावेश आहे। एका कुटुंबातील किती जण आयुष्यमान भारत आरोग्य विमा कार्ड काढू शकतात याबाबत कोणतीही मर्यादा घालण्यात आली नाहीये। याचा अर्थ एका कुटुंबातील जितके लोक आयुष्यमान कार्ड बनवू शकतात, परंतु हे सर्व कुटुंबातील सदस्य या योजनेसाठी पात्र असले पाहिजे। लाभ घेण्यासाठी सरकारने सांगितलेल्या पात्रतेच्या निकषांबाबत बोलायचं तर ग्रामीण भागात राहणारे, आदिवासी, अनुसूचित जाती किंवा जमातीतील निराधार किंवा अपंग लोक किंवा जे असंघटित क्षेत्रात काम करतात किंवा रोजंदारी मजूर म्हणून आपला उदरनिर्वाह करतात ते या योजनेअंतर्गत पात्र आहेत। सरकारच्या या आरोग्य विमा योजनेत 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व लोकांचा समावेश आहे, ज्यांचे उत्पन्न कमी असो वा जास्त। याशिवाय ते लोक देखील या योजनेसाठी पात्र आहेत ज्यांना इतर कोणत्याही आरोग्य योजनेचा लाभ मिळू शकत नाही। मात्र करदाते, आर्थिकदृष्ट्या श्रीमंत लोक, पीएफ किंवा ESIC ची सुविधा मिळवणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही।